नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. म्हाडा लॉटरी 2025. तर आज आपण एका प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत. त्याचा स्कीम नंबर आहे 396A आणि हा शिळफाटा येथील हा दोस्तीचा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. बिल्डरचं नाव आहे शालामा इन्फ्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड आणि आणि हा ॲक्च्युली प्रोजेक्ट जर आहे नोन आहे तर तो दोस्तीचा प्रोजेक्ट आहे बेसिकली. तर दोस्ती प्लॅनेट नॉर्थ शिळफाटा असं या प्रोजेक्टचं नाव आहे. ठीक आहे. आता इकडे जे टोटल फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत ते 10 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे. आणि रेरा रजिस्टर्ड प्रॉपर्टी आहे. कार्पेट 35चा आहे. तर जवळजवळ नाही म्हटलं तरी हा होतो 365चा हा कार्पेट ऑफर केलेला आहे आणि ते कॉन्फिगरेशन आहे ते 1 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत. याची किंमत आहे 13.5 लाख ते 16 लाख. खूपच कमी किमती दरामध्ये इथे फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे. आता थोडीशी अजून माहिती घेणार आहोत आपण रेराच्या वेबसाईटवरती जाऊन. ठीक आहे. तर रेराच्या वेबसाईटमध्ये जसं तुम्ही रेरा नंबर टाकाल तर तुम्हाला कळेल की याचं नाव आहे दोस्ती प्लॅनेट नॉर्थ फेज 3 प्रोजेक्ट आहे आणि याचं नाव आहे दोस्ती ऑनेक्स. ठीक आहे. याची अजून माहिती आपण थोडी घेणार आहोत. एक सेकंड. तर रजिस्ट्रेशन दाखवते 2019 याचं रजिस्ट्रेशन आहे. ठीक आहे. आता हे रजिस्ट्रेशन आहे हे दोस्तीचे त्याचे हा फेज 3 आहे. ठीक आहे. तर त्याचे फेज 1 आणि फेज 2 प्रोजेक्ट्स पण आहेत आणि आता जो प्रोजेक्ट आहे तो फेज 3. त्याच्या मला वाटतं हे रजिस्ट्रेशन 2019 फेज 1चं असेल. ठीक आहे. पण सध्या जो म्हाडामध्ये लॉटरीमध्ये आहे अवेलेबल केलेले ते फेज 3चे प्रोजेक्ट्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पोझिशन डेट जर तुम्ही बघाल तर 2024 आहे. तर पण ॲक्च्युली 2024 नाही आहे. जे फेज 3 आहे ते अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि याचं पोझिशन आहे 2028. हे तुम्ही जर दुसऱ्या वेबसाईट्सवर गेलात तर तुम्हाला कळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर लिटिगेशन आहे का कुठल्या प्रकारचं तर ते आपण चेक करून घेऊ. ठीक आहे. तुम्ही जर बघाल तर या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे सध्या. कुठे गेलं लिटिगेशन? हे बघा इथे लिहिलेलं आहे, इज देअर एनी लिटिगेशन अगेन्स्ट दी प्रपोज प्रोजेक्ट? आन्सर इज नो. ठीक आहे. तर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. पास्ट एक्सपिरियन्स बिल्डरचं जर बघायला गेलं तर त्यांनी फेज 1 कंप्लीट केलेलं आहे. एक सेकंड. दोस्ती एक रिनाऊंड बिल्डर आहे. ठीक आहे. आता फेज 3 मध्ये टॉवर 3 आहे. त्याच्यामध्ये 2 विंग आहे. फेज 3 म्हणजेच टॉवर 3. ठीक आहे. तर त्या टॉवरमध्ये ते लोक 2 विंग बांधणार आहेत, विंग ए आणि विंग बी. ठीक आहे. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते विंग ए मध्ये अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. याची नोंद घ्यावी. आता मी तुम्हाला पूर्ण त्याचा प्लॉट व्ह्यू आणि काही व्हिज्युअल्स दाखवणार आहेत, त्यातून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. ठीक आहे. तर चला आपण लेआउट एकदा चेक करूया. हा असा त्याचा लेआउट आहे. ठीक आहे. तर तुम्ही इकडे बघाल तर ही टॉवर 1 आहे, हे टॉवर 2 आहे आणि हे टॉवर 3 आहे. तर बेसिकली टॉवर 1 म्हणजे फेज 1 आहे, फेज 2 आहे आणि फेज 3 आहे. ठीक आहे. तर फेज 1 कंप्लीट आहे, फेज 2 पण माझ्यामध्ये कंप्लीट आहे. याला प्रोजेक्ट ओपल म्हणून नाव दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. आणि फेज 3 आहे त्याला ओनिक्स म्हणून नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर म्हाडाचे फ्लॅट जे असतात टॉवर 3 मध्ये 2 विंग आहेत, ए विंग आणि बी विंग. तर म्हाडाचे फ्लॅट्स हे ए विंग मध्ये अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे. आता इथे त्यांनी अजून माहिती सुद्धा दिलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो. थोडंसं हे वाचल्यावरती कळतं आपल्याला. प्लॉट हा हे बघा इकडे त्यांनी लेआउटमध्ये मेन्शन केलेलं आहे. मी थोडं झूम इन करतो. टेनंट समरी म्हाडा प्लॉट इथे त्यांनी लिहिलेलं आहे T3 म्हणजे विंग 3 म्हणजे टॉवर 3 आणि विंग ए मध्ये पोडियम प्लस 10th फ्लोअर आहे. त्याच्यामध्ये हे म्हाडाचे त्यांनी फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्किंग रिलेटेड एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इकडे देतो. पार्किंगमध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे की तुम्ही दोन टेनंटच्या मध्ये एक पार्किंग स्पेस अलोकेट केलेली आहे त्यांनी म्हाडासाठी. एक सेकंड. हो इकडे लिहिलेलं आहे पुढे त्यांनी कुठेतरी, मला आता भेटत नाही आहे पण त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे. हां इकडे लिहिलेलं आहे. एक सेकंड. तर हे जेव्हा तुम्ही जाल ना तिकडे तर थोडं बिल्डरला विचारून घ्या की म्हणजे एक्झॅक्टली काय याचं आहे. इथे बघा त्यांनी लिहिलेलं आहे हे सेल टेनंटसाठी आणि इथे लिहिलं आहे म्हाडा टेनंटसाठी. इथे लिहिलेलं आहे 2 टेनंट्स हॅव्हिंग बिल्टअप एरिया अबाव 35 त्याच्यासाठी एक पार्किंग स्पेस अलोकेट केलेली आहे दोघांच्या मध्ये. ठीक आहे. आता ही पार्किंग स्पेस तुम्हाला बाय करणार आहे की त्यांनी फक्त प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे हे तुम्हाला बघावं लागेल. माझ्यामध्ये तरी तुम्हाला ॲडिशनल पैसे देऊन ते पार्किंग स्पेस घेता येईल,
पण सध्या त्यांनी लेआउटमध्ये म्हाडाच्या टेनंटसाठी पार्किंग स्पेस अलोकेट केलेली आहे, पण दोघांच्यामध्ये एक पार्किंग स्पेस अशी केलेली आहे. तर मला असं वाटतं की ज्यांना जे कोणी इच्छुक असतील पार्किंग स्पेस घेण्यासाठी त्यांनी पे करून ते पार्किंग स्पेस घ्यायची आहे, असा हे माझा अंदाज आहे. पण एकदा बिल्डरशी तुम्ही कन्फर्म करा ज्यावेळी तुम्हाला हे घर अलोकेट होईल तेव्हा. ठीक आहे, आता अजून आपण थोडंसं प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत. सेकंड. हां, ही त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे दोस्ती प्लॅनेटची. तर तिथे बघू शकता त्यांनी लिहिलेलं आहे 2 BHK 66 लाखपासून चालू होतो. तर माझ्या मते 1 BHKची पण प्राईस जवळजवळ 50, 40, 45च्या घरात आहे आणि हाच प्राईस तुम्हाला 16 लाखामध्ये इकडे म्हाडातर्फे मिळत आहे. ठीक आहे. तुम्ही जर इकडे बघितलात housing.1 वर तर त्याचं 84 lakhs ते 1.2 crore आहे 1 BHKची प्राईस. ठीक आहे, पण आय थिंक ठीक आहे. आता याचे थोडेसे आपण व्हिज्युअल्स बघून घेऊ. हं. आता हे बघा, हे तुम्हाला दिसत आहेत ना, हे दोस्ती ओपल हे फेज 2 आहे आणि दोस्ती ओनिक्स जे आहे हे आपलं फेज 3 आहे. याच्यामध्ये 2 विंग्स आहेत, ए आणि बी आय गेस. एक सेकंड. हां, ए आणि बी विंग आहे आणि त्याच्यामध्ये ए विंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ही बिल्डिंग ही अशी दिसणार आहे. दोस्ती ओनिक्स आहे ही ही म्हाडामध्ये त्यांनी सध्या कन्सिडर केलेली आहे. थोडेसे अजून व्हिज्युअल्स आहेत. हां, ही दोस्ती ओपल आहे, ही फेज 2 आहे आणि ही दोस्ती ओनिक्स आहे, ही फेज 3ची बिल्डिंग आहे. ठीक आहे, थोडेसे अजून व्हिज्युअल सॅम्पल फ्लॅट्स, सगळं लॉबी, हे सगळं जिम, हे सगळे ॲम्युनिटीज आहेत. हां, आणि हा असा प्लॉट आहे. एक सेकंड. हे बघा, हे दोस्ती ओपल जो आहे हा फेज 2 आहे आणि हा जो दोस्ती ओनिक्स आहे हा आपला फेज 3चा टॉवर 3 आहे, फेज 3 आहे आणि याच्यामध्ये 2 विंग्स आहेत, ए विंग आणि ई विंग. ठीक आहे. बाकी आता हे नवीन सेक्टर 3मध्ये नवीन त्या लोकांनी लॉन्च केलेलं आहे, म्हणजे हे प्रायव्हेटसाठी नुकतंच हे लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, तर याची माहिती आपण नको घेऊया सध्या तरी. पण हे सगळे त्याचे ऑलरेडी रेडीमेड प्रोजेक्ट्स आहेत आणि हे दोस्ती ओनिक्सचं काम सध्या चालू आहे. आणि ते तुम्ही बघू शकता दोस्ती फाउंडेशन स्कूल वगैरे सगळं आहे इकडे ॲम्युनिटीजमध्ये. तर आपण तुम्हाला व्हिडिओही दाखवतो मी तुम्हाला याचा. तर आता हे तुम्ही बघू शकता ना इकडे, हा जो प्रोजेक्ट आहे ना हा आहे तुमचा प्रोजेक्ट ऑनिक्स. ठीक आहे, ज्याचं काम चालू झाले म्हणजे चालू अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये हे जे आहेत हे तो टॉवर आहे आपला, म्हणजे जो म्हाडाचे घराची फ्लॅट्स अवेलेबल आहे ते या टॉवरमध्ये आहे. ठीक आहे. हा बघा, हा जो प्रोजेक्ट आहे तो आहे दोस्ती ओनिक्स ज्याच्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे साईट व्हिजिट करायची गरज नाही आहे कारण की व्हिडिओमध्ये व्हिज्युअल्समध्ये एकदम क्लिअर त्यांनी दाखवलेलं आहे.
तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये आपण व्हिज्युअल्स थ्रू हे पण बघितलेलं की सध्या कन्स्ट्रक्शनचं काय स्टेटस आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.